मिरज विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या भाजपचा प्रचार याचा झंझावात सुरू. आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फुटला. जिल्हा परिषद 7 गट आणि पंचायत समिती 13 गण सर्व जागांवर भाजप विजयी होणार. आमदार सुरेशभाऊ खाडे. आरग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थानं सुरू झाली आहे. मिरज विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीच्या 7 जिल्हा परिषद गट आणि 14 पंचायत समिती गणातील अधिकृत उमेदवारांच्या विजयासाठी माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी प्रचाराचा शंखनाद केला. आज आरग जिल्हा परिषद गटातील उमेदवार सौ शोभा वसंत खोत, आरग पंचायत समिती गणातील उमेदवार श्री विनोद गायकवाड आणि खटाव पंचायत समिती गणातील उमेदवार सौ जयश्री मारुती पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. प्रचाराची सुरुवात आरग गटातील आराध्यदैवत लक्ष्मीवाडी येथील श्री लक्ष्मी मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आली. यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. मंदिर परिसरात कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर आरग परिसरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शेकडो कार्यकर्त्यांनी हातात भाजपाचे झेंडे घेऊन आणि घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर भाजपमय करून टाकला. या रॅलीच्या माध्यमातून भाजपने निवडणुकीच्या सुरुवातीला जोरदार शक्तीप्रदर्शन करत विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज मिनी मंत्रालयाच्या जिल्हा परिषद पंचायत समिती गटाच्या सगळ्या निवडणुका चालू झालेल्या आहेत. आज आम्ही आरगमध्ये आहोत. आरग जिल्हा परिषद गट आणि 2 पंचायत समिती गट इथं आम्ही लढतो आहोत. आज आपलं कुलदैवत महालक्ष्मी या मंदिराला आम्ही नारळ फोडून हा प्रचाराचा शुभारंभ केला. ह्या कार्यक्रमाला बरेच पंचक्रोशीतले सगळे 7 गावचे सगळे नेते मंडळी, 3 उमेदवार, सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय मान्य सगळे आमच्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने इथे उपस्थित होत्या. आज त्याचा शुभारंभ झाला. आज प्रचार आम्ही सुरू केलेले आहे. त्यामुळं आज जे आमचे उमेदवार आहेत ते शोभाताई खोत असतील, त्यामध्ये विनोद गायकवाड असतील आणि आमच्या जयश्रीताई पाटील असतील, त्या 3 उमेदवारांचं कमळा चिन्हावर हे त्या लढत आहेत. आज विकास घेऊन आम्ही ह्या मतदारसंघात पुढे जातोय. विकास खूप झालेला आहे. करोडो रुपये ह्या माध्यमातून विकास आपण केलेला आहे. त्या माध्यमातून आपण मतदारांच्या समोर जातोय आणि निश्चितच मला विश्वास आहे ह्या मतदारसंघातून जिल्हा परिषद गटातून 3 उमेदवार मोठ्या संख्येनं निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे. आणि जनतेनं विकासाला माध्यम देऊन आता कोण येईल काही सांगेल विश्वास ठेवू नका. विकास करून तुम्हाला मतदान मागायला लावलंय आम्ही. तर विकास करून जर मतदान मागत असेल आम्ही तर आपण मतदान कमळाला द्यायलाच पाहिजे. 5 तारखेला कमळाचं बटन दाबून त्या 3 उमेदवारांना आपण संख्येनं ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, आरग.